अधिक चांगली होत आहे. मला खात्री आहे की ते मानवजातीसाठी उत्तम आदर्श उदाहरण ठरतील. फक्त त्यांच्या मागील पिढीच्या त्रुटीयुक्त जीवनाचा प्रभाव अनुवंशिकतेने त्यांच्यावर पडू नये. म्हणजे 50 वर्षांनंतर सांगतात ते. माझ्या पेशंटबद्दल बोलायचं तर आश्चर्यजनक परिणाम अनुभवले पेशंट्सला. म्हणजे बघा, विषम ज्वराच्या 166 रोग्यांना कुठलीही औषधं न देता केवळ फळे व फळांच्या रसांनी इलाज केले. 166 रुग्ण, त्यापैकी केवळ 2 मृत्यू झाला. त्यापैकी 1 जण निष्काळजीपणे उशिरा इलाजासाठी आल्यामुळे व दुसरा जेव्हा उष्माघाताचा बळी ठरला. त्याचवेळी त्याच आठवड्यात इतर सामान्य प्रकृतीच्या 4 व्यक्ती उष्माघातामुळे रस्त्यावर दगावल्या होत्या. उन्हाळा असेल तेव्हा. अपेंडिसायटिसच्या 9 पेशंटपैकी ज्यांच्यावर उपचार विना औषध व शस्त्रक्रियेशिवाय केला गेला होता, त्यापैकी एकही दगावला नाही. न्यूमोनियाचे रोगी 4 ते 10 दिवसात कुठल्याही त्रासाविना बरे झाले. दमा, अतिसार, संधिवात तसेच तापाच्या इतर रोग्यांची पण कुठल्याही दुखण्यापासून त्रास न होता फळे आणि फळांचा रसाहार देत अल्पावधीतच रोगापासून सुटका केली गेली. अशी ही नवीन चिकित्सा पद्धती केवळ जीवनरक्षणच करत नाही, तर यातून कुठलीही गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता नाही. याचबरोबर गंभीर दुरावस्थेतसुद्धा अपेक्षेप्रमाणे अल्पावधीतच रोगमुक्त करण्याची खात्रीही असते. उदाहरणदाखल, टायफॉईडच्या रोग्यांमध्ये क्वचितच कोणाचा ताप डोक्यात गेला असेल व कोण्या आजारी इस्मास अतिसार याची आतड्यातील सुजेची लक्षणे आढळली. छोट्या मोठ्या जखमांमुळे होणारा रक्तस्रावाचा प्रकार वगळता कधी उलटी जुलाब, दमा, हृदयरोगाचा किंवा अन्य कोणता गुंतागुंतीचा सामना करावा लागला नाही. न्यूमोनियाच्या 9 केसेसमध्ये कोणासही कधी ताप, डोक्यात चढून कधी कुठली गंभीर परिस्थिती उद्भवली नाही. फक्त या रोग्यांच्या शरीरातील तापमान कधी अगदी कमी होतं, तर आधीमध्ये कधी घाम सुटत होता. त्या रोग्यांच्या अवस्थेबद्दल सुरुवातीस अन्य इस्पितळातून प्रशिक्षित होऊन आलेल्या आमच्या येथील शुश्रूषा सेवकांची जुन्या चिकित्सा पद्धतीविषयीची